जय श्रीराम. जय श्रीराम. शुभ मंगळवार. जय श्रीराम. सर्वांना जय श्रीराम. आत्ता मंदिरात जाऊन आलो. मंदिरात मोबाईल नाही नेलो होतो. मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. घरी येऊन व्हिडिओ बनवता. हनुमानजींचा दिवस आहे. शुभ मंगळवार. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. जय श्रीराम. मी रोजच मंदिरात जाणं येणं करतो. रोजच व्हिडिओ बनवून टाकतो. तुम्हाला पण दाखवता. तुम्ही बी असेच भक्ती करा. देवी देवतेचा आदर ठेवा. मनातून भक्ती करा. खरोखर पैसा अडका नाही, पण बुद्धी आणि पाठीचे 24 घंटे अडचणीतून कसा काढायचं हे खरोखरच देणार. हां, 4 वर्षात मी एकही दिवस सोडलो नाही असा मंदिरात बगर जाता. सकाळी जातो, संध्याकाळी. पहिले रोज घरी बसून करो, पण आता घर बांधलं तेव्हाच्या घरी बसून नाही करू शकत. म्हणजे देवबापाला बसवायचा असावं, घराचं काम व्हायचं आहे बरोबर, म्हणून आहे ना बसवलं नाही. म्हणून मी रोज मंदिरात जातो. कुठल्याही मंदिरात जातो. पहा मोगऱ्याचे झाडं. आमचे कपडे. हे बाहेरची बाजू आहे. हा आपल्या घरासमोरचा येणारा रस्ता आहे. ते आमच्या गावातली पाण्याची टाकी आहे. पाण्याच्या टाकीच्याच बाजूला मंदिर आहे. दिसलं? मोगऱ्याचे फुलं गेलं लागत असेल तर तोडून देतो. या आपल्याकडे मोगऱ्याचे फुलं जे आहे, दिसलं? हे आमचं पाणी भरायचं. दिसलं? पाऊस झाला आहे आमचा आता. रामनवमीच्या दिवशी चालू केलेलं घर, पण एक रामनवमी गेली म्हणजे 1 वर्ष झाला. जय श्रीराम. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आपल्या घरी फक्त देवबापा आहे. राधाकृष्णाच्या वरता हनुमानजी आहे. दिसलं? मी देवबापासाठी स्पेशल रूम बी बनवलं, पण आता प्लास्टर व्हायचा आहे तर देवबापा बसायचा. जय श्रीराम.